अगं धोंडाला मागात पडला. धोंड्याची अंगठी आणून ठेवली असेल ना मला. ए रिक्षावाल्या, नीट रिक्षा चालव ना. मला धोंडा खायच्या आधी इकडेच पाडतो का काय? 3 वर्षातून धोंडा आलाय. सासरवाडीला चाललोय धोंडा खायला. सोने तुला सांगतो, लाडाचा जावई चाललाय सासूबाईकडे धोंडा खायला. मागच्या 3 वर्षात काय दिलेलं नाही तुझ्या आईने. आज जर अंगठी नाही केली मला तर सासूबाईचा बेत बघतो, तो बी बेत बघतो. समजलं का? ते गेल्याच नंतर मग मानपान सन्मान चांगला झाला पाहिजे. जावई कसं आहे, लाडाचं जावई. तुला आत्ताच सांगतो, नाही तर परत म्हणशी ना झालं. रिक्षावाला यायचं तुला धोंडा खाल माझ्या सोबत. त्याला काय होतंय? सासूबाई आपले सगळ्याला धोंडा चालू आपण मागच्या वेळेस तेव्हा माहिती ना, रिक्षावाला नेलता धोंडा खायला आणि बोटात अंगठी घ्यायला. जावई म्हणत लाडाचा सोपा विषय नाही. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. सोने आज जर अंगठी नाही भेटली तर तू अंगठी करीत असतो मी. आणि सासूबाईची बी बघत राहत. आता जावई आज ना, आज तावत आलेला आहे. आज थांब येतच बघतो सासूचा बिन. तू म्हणले होते अंगठी देणार आहे का नाही? मला आईला सांग, अंगठी जावायला आज द्यावा लागन. सांगते. तो लग्न झालं का? रिक्षावाल्या नाही का? तुला मग सासरवाडीच नाही जाऊ दे असाचे बा. याला अवघड आहे बा. आमचं हे असं आहे बाबा. ह्या आता चाललोय सासरवाडी. 3 वर्षातून धोंडा आलाय. बघा सासरवाडीत. सासरवाडीत नाही राव. बघा असली तर सांगा 100% सांगा. बळजबरी झालंय. उंड्या बिंड्या द्यायला तयार आहे. बळजबरी लग्न केलं, पस्तावा आलाय मला. सासू जपत नाही, बायको जपत नाही. अवघड आहे मग. तुम्हाला देतच कोण होतं? येतच कोण होत? माझ्या आईची इथे येऊन 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 तिथं लाडी गुडी लावून लावून केलं माझ्या जर अंगठी नाही दिली तर धोंडा मी खाणार बी नाही आणि तुला इथं सोडून जात असतो सासरवाडीत. आज रिक्षावाल्या बरोबर का? बरोबर. हिला नेतच नाही मी, मग इथंच राहून देतो. तसं बी मला यायचंच नाही उन्हाच्या येतच असंच म्हणती. मन जपती मला बरं का रिक्षावाल्या. नाही नाही म्हणतील लय जीव लावते. अहो कधी भेटा मला जीव लावणारी. अरे जीव लावणारी तुला आहे ना, सांगतो काय कर. तू रिक्षा चालवतो राव दिवसभरात 100 पास त्याचं 100 एखादी पट्टी लवकर उरकून टाक. नाहीतर आरशात बघू बघू जीव चाललाय माझा बार. अरे आरशात बघू बघू नाही, आरशात बघूनच पटत असतात. काय करायचं, हळूच डोळा मारायचा बरोबर पटती. आंख मारे ओ लड़की आंख मारे. त्याला सांगतोय, सल्ला देतोय. तुम्ही कसं काय सल्ला देऊ राहिले? अहो एकदा मी रिक्षातून डोळा मारला. त्या आजीने असा धुतला मला, लय धुतला. आजीने आजीने पोरगी पटायची बाबा पोरगी. नाही, आजीच्या शेजारी पोरगी होती. मला वाटलं आजीने बघितलं. मग लय चोपला का त्या म्हातारीने तुला? 2 दिवस सुचला होता गाल. अरे कायला तुमच्या रिक्षावाल्याचं अवघडच आहे राव. बसा त्यात तर लई पण भेटत एक नाही. मग मी शेतकरी माणूस चांगला ना राव बारा. ही सोनी आपली कशी आहे, जीव लावी ती येतो खातो. पण आता सासरवाडीत आपलं वजन गेल्या गेल्या सासू आहे ना, अशी ना ताट घेऊन वावळाली दारा जावायला. आता तू लग्न नाही झालं त्याच्यामुळे तुला काय अनुभव नाही आहे. एखादी बघून टाक, सध्या पोरी भेटत नाही तर काय. जाऊ दे त्याला सल्ला चांगलं सांगतोय त्याला. सोनीला बहीण नाही तर दिली असती बाबा तुला. सोनी एकटीच आहे. एवढे वाईट दिवस नाही आले रिक्षावाल्याला माझी बहीण द्यायला. रिक्षावाला काय कमी आहे काय? लय अवघड खेळ मला. तुला सांगतो, लग्न करू नको शान असशील तर. मी करून पस्तावा आलाय की मला आहे ना मरणाचं चोप येते. आता तुला सांगतो, तो आता आपला जोडीदार निघला म्हणून काय का टाकला टोका आहे का. लय अवघड आहे सोनीचं. एक तर सोने रिक्षावाल्यांनी मध्येच सोडून दिलंय. तुम्ही त्याला लय ज्ञान पाजाळीत होते म्हणून त्याने रिक्षावाल्याने मध्ये सोडलंय. इतकं भाषा ऐक ना, होती का काही? केले कृपी दे ना माझ्या कडावर. हा धरा. आणि बस बाई पप्पाच्या कड्यावर बस. दे. हा, धरा. आणि तू बस होती का? अरे मी किती बारीक झालो. तू कशी पोचली. आज आपल्याला आज 2-3 पोरं व्हायचे तर मग ते तुमच्याच ते बोकांडी कुठं बसायचे? हे ना इकडून एक बसन इकडून एक बसन कुठून तरी बसन. जर मी ना अंगठीसाठी आलोय, जर अंगठी नाही भेटली ना तू येईन पण मी मी. म्हणलेच नव्हते तुम्हाला झोंडा खायला. चला तुम्ही बळच निघल्यात माझ्या मागं. मी चालले होते उन्हाळ्याच्या सुट्टीला. लगेच मला यायचं झोंडा खायला. मला आता यायचं इकडे झोंडा बघ, ही खायला. पिशी कशाला आणलेली कपडे. महिनाभर दोंडा असतो, 1 महिना हटत नसतो मी आता सासरवाडीतून. अंगठी तर अंगठी घेत असतो आणि 1 महिना
इथंच राहत असतो सोने. तुला माहिती ना सासरवाड्याला आलो मी, हटत नाही महिना 2 महिने. कसं आहे धोंडा खायचा आणि गप घरी नाही घ्यायची. आम्ही उन्हाळ्यात सुट्टीला राहणार आहे. तुम्ही राहणार आणि मी तिकडे काय करायचं? मी दुसरी बघू का एखादी मग? कस काय बघता मुठ्या नाही बसायची तुमच्या भिंतीच्या घरी. चला ऐक ना, पर जीव चाललाय मग हे काय? त्याला काय होतं तेव्हा तुम्हाला धोंडा खायचा, धोंडा खाल्ल्यावर जाड होता. अजून 1-2 झाले ते कुठं घ्यायचे? तुमच्या जवळ देणार आहे, आपण नाही घेणार. आपल्यात नाही ताकद. नाही तो कुठं ताकद आता माहितलं 2 ताकद पोरी झाल्या तेवढे कणले. आता तुम्हाला म्हणतात पोरं पाहिजे मला, पोरं पाहिजे मला. चला घ्या पोरं तुमचे. चला लवकर पटापटा चला जरा माझ्यासारखं. धोंडा नाही आता अंगठी मला परवडती का नाही? जर का अंगठी नाही दिली सोने आता बेतच बघतो आहे ना दिदे. आजी कोण अंगठी घ्यायची बर का? काय तसं जायचंच नाही, आपण इथंच राहायचं. हा दमलो रे, इथंच बसू आता आपण दिदे. हा बसा खाली. अयो बसा खाली. सासरवाडच्या दारात आलो म्हण. पिशवी कुठे माही दारा सासू ओळखायची नाही, टोपी नसली तर तुम्हाला. मी आले का वहिनीला काही ना काही येतेच बाई. लेकर घेऊन आली तर चिकू चिकू आजीच्या घरात पण आजीचं काय झालं? जावई आल्याला नाही दिसत काय? हे काय पेटी घ्या ती आपली. चला चला पुरीनो घरात चला 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 लवकर. हा कोणती पेटी आहे ते हिच्या टाइमला आहे ना शाळेत भेटलेली हा हिच्या टाइमला भेटली होती अंगणवाडीला. हिच्या टाइमला त्याच्यात आपली तर वाटी त्यात तू नको म्हणली जायला. हा. लाज वाटती. महिनाभर आता धोंडा आहे ना, महिनाभर राहायचं ना. मग सगळं घेऊनच आलो. तयारीतच आलोय. या 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 स्वागत आहे. चला 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 चला. चांगलं होईल ना स्वागत आज? हा हा त्या रिक्षावाल्याला मी सांगितलंय मग स्वागत सासूबाईला भारी करते. आता काय माहिती काय करते. चला चला चला. मम्मी मी काय आता महिन्याभर जात नसते बाया. चल. हा चला. अहो, काय झालं? लागलं का? बाई मम्मी माझी बॅग तोडली या माणसाने. पडले उचला. कधी दारात पडलो नाही, असं झालंच नाही. खरं नाही बया. उठा धर तूच मला जीव लावी ती फक्त. आत्या काय खरं नाही बाया. बसा. अगं नेहमीच है रेशमी, काय रोजचं करायचं? मड त्याला कोण रड असं झालंय काय? माझी झाली बॅग तोडून टाकली. माहिती आला पाणी दे रेशमी. हा देते ना. लागलं का जावई कुठं? सासूबाई उमरा बदलून घ्या. दरवेळेस जावय आला का दारात तर पडतोय. जावई उमरा नाही बदलायचा, आता घरच बदली ते. सासूबाई घर जरी बदललं तर डबल मजली बांधा, म्हणजे मला बी राहता येईल. होय होय. जावय कशाला आलाय? धोंडे खायला आलाय. धोंड्याची तयारी झाली का नाही? झाली ना जावई. मी मोठा जावय असून मला एक फोन तरी केला का? 3 वर्षातून धोंडा येतोय. तो श्रीमंत आहे ना बारका जावय, त्याला लगेच फोन लावला असेल. गरीबाला नाही फोन करणार. सासूबाई हे चुकत आहे. सोने आईला सांग समजून. तू काय सांगू मग कोणी सांगायचं? अव जावई सोनीला सांगितलं होतं तुझ नवऱ्याला घेऊन ये धोंड्याला जेवायला. गरीब जावय ना, ह्या फाटका पायजामा. अव गरीबन मोठं त्याच्यात काय नाही, आम्ही बरोबर धरतो. बरोबर धरतात. हा. मला फोन करून धोंडे खाऊन वाटा लावला असेल. मागच्या वेळेस आंबरस ते यायचा तर लगेच आंबे पिळी दे. आला का तो? नाही आला. मला विचारलं नाही. बरं ते जाऊ द्या. धोंड्याची अंगठी आणून ठेवली असेल ना मला. अव जावय मोदी सरकारने सांगितलंय वर्षभर सोनं खरेदी करू नका, पुढच्या वर्षी घालीन. हा होय. हा. 3 वर्षाने धोंडा येतो. एक काम करा ना. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. मग मोदीने फक्त एकात नाही घे सांगितले ना, बोटात तिथं घे सांगितले असेल ना. डिप्रेशन जावय ती नकली आहे. लेवल का बंदा था. नकली होय. जाऊ द्या राहू द्या. मग दोन्ही पण नकली आहे का? हो. बर चालतंय. आलो मी जरा. मला वाटलं पाणी येतं काय ना घरी गेल्यावर. अगं देत होती, पाटात पाणी राहिलं. दादा आहेत बाहेर बाहेर आहे, दे पाणी. काय धरा खेळतच बसू राहिल्यात. मम्मी मी काय म्हणते, काय नवरा एक तर लय दिवसातून आलाय. नवऱ्याला मानपान झालं पाहिजे बर का? हा करीन ना, काय मानपान पाहिजे. मग लोकांच्या जावयाला अंगठ्यान बिंगठ्या करतात लोक. मला माझ्या नवऱ्याला पण करायची ती अंगठी.
अगं थोबड तोटाची अंगठी म्हणती पियाताडाला मोडून खाईन ना घशात ना भिशात. ए बाई कसा का असा ना पण तो माझा नवरा आहे त्याचा मानपान झालाच पाहिजे. हा का जरा नवरा गोड बोलायला लागला की लगेच नवऱ्याकून आणि नवऱ्याने जरा भांडलं की चिंगाट पळून येते माझ्याकडं. हा ग असंच असतं लगीन झाल्यावर. आई बाप कोण कुणाचे. हा म्हणजे मला नांदायचंय त्या घरी. ती सासू तुला माहिती ना कशी आहे माझी. म्हणून तिथं आई बापाची इकडे गेली अंगठी सुद्धा नाही घेऊन आली म्हणेन. आता पहिले दिल तिने एकटा अंगठीत. काय देवार केला अंगठीचा माहित आहे ना. काय नको डोक्यात खूळ घालू. अगं अशी काय करते मग ती बया कशी आहे जगून देईन का मला नीट. हा ताई बरोबर म्हणल्या. कसं आहे द्यावं लागतंय धोंड्यामध्ये. सबका बदला लेगा तेरा फैजल. मग नाही दिलं ना तर सासूला भांडत असते. मग? आत्या द्या अंगठी द्या 1 तोळ्याची द्या चांगली. मग मला ती बाई जगून नाही द्यायची नाही. काय ऐकत तेल घाली ती. गपची बस काय नको थोबडच. कमून आता नाही द्यायची का. हा आता कमून नाही म्हणताय. आता द्यायची ना चांगली 1 तोळ्याची द्या ना. हा ते नको सांगू मला. म्या काढलं तर परत नाकाला झोंबण मिरच्या. गपचीप बस. तो माणूस आला जावय आला की तुला लय रूप येतो रेशमी. कमून आता पण द्यावा ना तुम्ही पण. तुम्ही कमून नाही द्या नाही जेव्हा माझ्याने दिली नाही काही तर इथे तर बार धिंगाणा मांडला होता. पण आता का द्यावा ना तुम्ही पटकीशीन काढून. पण एकदा नाही ना घातली कवा घातली ती बी निमी अर्धी कमी घातली. काही चिठ्ठी दिली ती का आम्हाला. गप बस आता तुझं माझत लागन त्या बाबा देखत नको काय कुसपाट काढू. गपची बस. ही आली पोरगी 2 रात्र तर नीट नाटक राहू दिली अकराला. 2 रात्र नाही बाई महिनाभर राहणार आहे मी. 2 रात्र कुठं. महिनाभर राहा सोने पण तिच्या देखत कशाला कुसपाट काढी. अगं मी काय बोलले फक्त अंगठी कर माझ्या नवऱ्याला मला नाही माहिती अजून. मम्मी काय झालं कशाला एवढं सकाळी सकाळी का. अगं माझी अंगठी बघ सोने. अगं बघ बरं कुठं पडली काय. अंगठी हा ना माझी अंगठी. अयो वहिनी वहिनी अगं अंगठी माझी. चोर से चोरी. काय झालं सासूबाई. अहो सोन्याची अंगठी हरवली माझी. सोन्याची. हा ना. मी काल तुम्हाला अंगठी मागितली तेव्हा तुम्हाला म्हणलं डुप्लिकेट अंगठी आहे. नाही नाही सोन्याची. तुम्ही मोठ्या जावायला खोटं बोललं ना त्याच्यामुळेच अंगठी चोरलं गेली आणि बरं झालं. जावायला खोटं बोललं. काय झालं आत्या. अगं अंगठी हरवली माझी रेशमी. अंगठी हा ना. अंगठी हा ना हरवली. अयो आत्या कस काय काय माहित कुठं ताई पडली काय झालं माहित आहे का. बदललं का. काल आल्या आल्या मी अंगठी मागितली. मला सासूबाई म्हणल्या डुप्लिकेट आहे अंगठी आहे आणि आता एवढा देता बरोबर मला नाही दिली म्हणूनच चोरीला गेली. असंच पाहिजे. बापरे आत्या काय खरंय बाया. मला कोणी खोटं बोलायला लावलं होतं. बघितलं का जिथं खोटं बोलत इथंच फेडायचं असतं. यातला कर्म रोग आला बाया. काय खरं नाही गेली. अगं धोंडाला मागात पडला. काय करावं. सासूबाई माझ्याकडे जर अंगठी दिली असती तर मी आहे ना जपून ठेवली असती. माझ्याकडे नाही दिली म्हणूनच चोरीला गेली. अगं तू अगं रेशमी इथं कुठे मुस्कड तोंड माझी मारला चकली. इकडं कुठं सापडी ती. चक्कर आली मला. मुस्कड तोंड
मोड केली सासूबाई ना तुमचं चलू द्या अंगठी सापडत काय तुम्ही झोपत मला झोप आली सासूबाई हॅपी धोंडा चलू द्या अंगठी सापडायचं काम तोवर मी जरा झोपतो आता निवांत मध्ये मला नको अंगठी मी झोपतो